हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद माझे पिता परमेश्वर, पवित्र आत्मा येशूच्या नावे आम्ही. उत्तम वारसा भजन स्तोत्र, भजन संहिता 16:1. दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र. 1. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. 2. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. 3. पृथ्वीवर पवित्र जन हे श्रेष्ठ होत, त्याच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. 4. हे जे परमेश्वरा सोडून अन्य देवाच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय प्यारपणे अर्पण करतात, तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या देवताची नावे उच्चारणारही नाही. 5. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्यालाचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. 6. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत, माझे वतन माझ्या मनोजोगे आहे. 7. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामी मला रात्री शिक्षण देते. 8. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. 9. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझ्या देही सुरक्षित राहतो. 11. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. 11. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. आमीन. धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या पिता परमेश्वरा, पवित्र आत्मा. इथं काय सांगितलेलं आहे बघा की 4. जे परमेश्वर सोडून अन्य देवाची भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. आम्ही तर जे कोणी अन्यमूर्ती पूजा करतं म्हणजे अन्यमूर्तीची सेवा करतं त्याला पुष्कळ दुःखे भोगावे लागतात. हालेलुया. तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं चांगलं जीवन व्हावं तर तुम्ही देवाचं प्यारपण घेणं गरजेचं आहे. आणि जे दुःख देणारे जे अन्नदेवता आहेत त्याची भजनी लागणं किंवा त्या लोकांच्या सहवासात राहणं किंवा त्याची मूर्ती तिची सेवा करणं हे तुम्ही बंद करणं गरजेचं आहे. आम्ही ह्या वचनानुसार परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करो आणि अन्नमूर्तीपासून जे तुम्हाला दुःख होतं त्याच्या सेवेतून आणि अन्नमूर्तीतून तुम्हाला परमेश्वर येशूच्या नावाने मुक्त करो आणि येशूच्या नावासाठी स्थिर करो. आमीन. परमेश्वराची महिमा हो. येशूच्या नावे आमीन. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद माझे पिता परमेश्वरा. आमीन.